डाळ भात सोबत तुम्हाला एखादी भाजी सुचत नसेल की नेहमी काय भाज्या कराव्यात, तर आजची स्पेशल भाजी आहे मिरच्यांची भाजी, किंवा तुम्ही मिरच्यांची चटणी देखील म्हणू शकतात. तर खूप स्पेशल आहे, खूप छान लागते, चविष्ट लागते. तर डाळ भात आणि चपाती याच्यासोबत खूप छान लागते. डाळीवर छान तुपाची धार आणि भातावरही छान तुपाची धार, अप्रतिम जेवण. तर नक्की ट्राय करून बघा. चला तर मग कसं बनवायचं ते आपण बघूयात. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात आता मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे. तर शेंगदाणे छान खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बघा, हे असे काळपट होत आहेत ना लालसर, तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता हे भाजून झाले तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हे शेंगदाणे आता गार होऊ द्यायचे आहेत. तर मी त्याला डिशमध्ये व्यवस्थित पसरवून घेते आणि गार होऊ देते. त्यानंतर लागणार आहे मिरच्यांची भाजी म्हटलं मिरच्या तर लागतीलच. तर मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत. तर मी ते लोंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. या खूप तिखट असतात, तर तुम्ही साध्या मिरच्या जरी घेतल्या तरी चालतील, त्या थोड्या तिखटला कमी असतात. तर या मिरच्यांचे 2 काप करून घ्यायचे. या अशा पद्धतीने 2 काप करून घ्यायचे आणि मी त्याच्या बिया काढून घेणार आहेत, कारण त्या लोंगी मिरच्या आहेत खूप तिखट असतात. तर सर्वांनाच खाता यायला हवं, म्हणजे मुलांना वगैरे, म्हणून त्याच्या मी बिया काढून घेणार आहे. म्हणजे थोडा तिखटपणा कमी येतो, मग कमी म्हणजे भरपूरच कमी येतो. तर मी बाकीच्या मिरच्याही काप करून घेते आणि सर्वच मिरच्यांच्या बिया पण काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात केवढ्या बिया निघालेल्या आहेत. तर मी जवळपास सर्वच मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर आता शेंगदाणे पण गार झालेले आहेत, तर त्याचे आता साल काढून घ्यायचे. तर आता शेंगदाण्याचे पण साल काढून झालेले आहेत. तर त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. पण बारीक अजिबात नाही करायचं, हे असे जाड कूट असायला हवा, दाणेदार कूट असायला हवा, जाडसर. बारीक पावडर अजिबात नाही करायचं, त्याने भाजीला चव येणार नाही. तर मी ते कुटणी घेतली आहे. तर त्या कुटणीमध्ये लसूण आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे कुटून घ्यायचं आहे. आता तर आता हे छान कुटून झालेलं आहे. तर मी आता तीच कढई परत गरम ठेवलेली आहे आणि त्यात मी आता तेल टाकून घेते. 2 ते 3 चमचे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे. 3 चमचे आणि थोडंसं वरती टाकून घेतलं आहे. त्यानंतर तेल छान गरम झालेलं आहे. त्यात मी मिरच्या टाकून घेतल्या आहेत. मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत, परतवून घ्यायच्या आहेत तेलात. आणि मग त्यात आता लसूण आणि जिरं जे कुटलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता त्याला व्यवस्थित छान तळून घ्यायचं आहे. तर आता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि लगेच पटकन एक झाकणी ठेवून घ्यायची किंवा डिश ठेवून घ्यायची, कारण तेल खूप उडतं आणि मग चटकेही खूप लागतात तेलाचे. तर आता मिरच्या, लसूण, जिरंही छान तळून झालंय. त्यात टाकायची हळद, अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. तिलाही छान तेलात मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर त्यात टाकायचं आहे पाणी. तर पाणी अगदी थोडंच टाकायचं आहे, फक्त नावाला पाणी टाकायचं आहे आपल्याला, की दाण्यांचं कूट शिजायला हवं म्हणून. तर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर टाकून घ्यायचं आहे मीठ हे चवीनुसार टाकून घ्याल.
तर मीठही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला छान उकळ येऊ द्यायची आहे। त्याला छान उकळ आलं की त्यात दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। बघू शकता छान जाडसर बारीक केलेलं आहे मी, पावडर जास्त बारीक केलेलं नाही आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी राहिलेलं पावडर हे आता टाकून घेते। आता यावर टाकून घ्यायची कोथिंबीर, तर कोथिंबीर भरपूर घाला, खूप छान लागते। तर आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला दाण्याचा जो कूट आहे तो शिजू द्यायचा आहे, म्हणून त्याला झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता छान भाजीला तेलही सुटलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूटही छान शिजलेला आहे। खूपच छान दिसते भाजी, बघू शकता। तर डाळ भात सोबत ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल। मिरचीचा ठेचा तर आपण नेहमीच खातो, पण मिरचीची भाजी ही खूप छान लागते। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।